कब पकेगा खजूर वजीर आलम, कब पकेगा? अगर आधा स्वराज हमारे हाथ लग जाता ना तो अकबर के सारे गुनाह माफ कर देता, मगर ऐसा नहीं हुआ और अब तो ऐसा होगा भी नहीं। क्यों जहांपनाह? क्यों? चंबा अकबर से मिलने गया था। एक बार ये मुलाकात हो गई ना तो अकबर अकबर नहीं रहेगा, उसका मावड़ा बन जाएगा। जहांपनाह उन दोनों की मुलाकात नहीं हुई। क्या? जी, संभाजी राजा आधे रास्ते से ही लौट गए। उन्हें उनकी अम्मीजान के इंतकाल का पैगाम मिला। क्या खबर लाए हो तुम? संभाजी अपने अम्मी के इंतकाल के गम में डूबा होगा, उसे मौत दे देंगे। जाओ तैयारियां शुरू करो। हाँ, माफ कीजिए हुजूर आला, लेकिन चीटी को मारने के लिए हाथी भेजने की क्या जरूरत है? क्या कहना चाहते हो तुम? हम हमारे गाजी सरदार भेज देंगे, हमारा काम हो जाएगा। इसके लिए आपने खुद दक्खन जाने की जरूरत नहीं। तुम्हारा कहना बिल्कुल ठीक है वजीर आलम, लेकिन संबा का गुनाह इतना बड़ा है कि हम किसी भी सूरत में उसे माफ नहीं कर सकते। उसने हमारी अपनी औलाद, हमारे शहजादे अकबर को भड़काया, हमारे खिलाफ उकसाया। हमारी जान, हमारी औलाद, हमारे खून की प्यासी हो गई। नहीं वजीर आलम, हम आलमगीर औरंगजेब खुद संबा को मारेंगे। हम जानते हैं कि हमारे सामने उसकी औकात चींटी जैसी है, लेकिन हम उसे खुद तड़पाएंगे, खुद मारेंगे, उसे जहन्नुम नसीब कराएंगे। सिर्फ और सिर्फ तब हमारे इंतकाम को सुकून मिलेगा। नका रडू बाळराजे, आम्ही मातोश्रींशी बोललो नाही। शेवटी आबोला धरला त्यांच्याशी। त्यातच तर वाईट वाटलं असेल ना त्यांना। नाही हो, मग का गेले आम्हाला सोडून? की त्या दिवशी आम्ही त्यांना टाकून बोललो, ते तर मनाला लावून नसेल ना घेतलं त्यांनी। नाही बाळराज, त्याचं वाईट नसेल वाटलं त्यांना। तुम्ही बोललात ते योग्यच होतं। मग का गेले आम्हाला सोडून? आम्हाला खूप वाईट वाटतंय दादासाहेब। बाळराजे, नका रडू बाळराजे। दादासाहेब, मातोश्री खूप चांगल्या होत्या हो, पण त्यांना आमच्या भल्याशिवाय दुसरं काहीच दिसायचं नाही। आम्ही त्यांना म्हणायचो, दादासाहेब सोडून आम्हाला दुसरं काहीच माहित नाही। मग त्या नाराज व्हायच्या। बाळराजे, बाळराजे, नका काही बोलू। नाही बोलणार, परंतु दादासाहेब, आम्हाला काही पटत नव्हतं, तरी मातोश्री फार आवडायच्या। त्या दिसल्या नाहीत तर करमायचं नाही। आता कुठे शोधावं मातोश्रींना? कुठे बघावं? कशा गेल्या आमच्या अंगावरून हात न फिरवता? कशा गेल्या दादासाहेब? सुनबाई, दोन्ही लेकरं दुखावली। तुम्ही जा,
शहनशाह, बस राणा जी, बस। क्या बात है शहनशाह? राणा जी, हम आपकी हर बात मानते हैं, आप पर भरोसा करते हैं ना? हाँ बिल्कुल शहनशाह। और आप एक ही बात पर भरोसा करके हम शंभू राजे पर भी भरोसा रखते हैं। लेकिन नतीजा क्या हुआ? वो आए हमसे मिलने, खलीता भेजेंगे और हम बेसब्री से इंतजार करते रहेंगे, लेकिन वो नहीं आएंगे। क्यों करते हैं वो ऐसा? शंभू राजे छत्रपति बन गए हैं, जानते हैं हम इस बात को, मानते हैं, लेकिन वो हमारे बचपन के दोस्त हैं। भूल गए? भूल ही गए होंगे। नहीं शहनशाह, नहीं। राणा जी, तहजीब में भी उसकी क्या खूब अदा थी। नमक अदा किया, पर जख्मों पर छिड़क कर। गलत फहमी हो रही है बादशाह। राणा जी, हम जानते हैं आप एक राजपूत हैं और वो मराठा। एक बड़ा भाई, एक छोटा भाई, एक छोटा भाई, एक बड़ा भाई, जो कुछ भी हो, लेकिन हर बार हालातों का नगमा नहीं सुन सकते हम। बस अब खामोश रहकर नहीं सहते रहेंगे हम। बादशाह, शंभूराज की माता जी का निधन हो गया। क्या? और इसी वजह से शंभू राजे आधे रास्ते से फिर लौटकर रायगढ़ चले गए। तो आपने हमें यह बात पहले क्यों नहीं बताई? ये बात बताने ही तो आए हैं। या खुदा, शंभू राजे की अम्मी जान को जन्नत बख्शना। हम सब दुआ और प्रार्थना करेंगे। लेकिन राणा जी, हमें लगता है कि शंभू राजा एक राजा है। एक राजा के लिए उसका राज, उसकी सियासत सबसे ज्यादा अहम होनी चाहिए, और तभी यह सियासत चलती है राणा जी। महाराज, का आलात आपण? तुम्हीच जरासे हातपाय काढून बसलात तर बाळराजेंनी कोणाकडे पाहायचं? गोष्टी धीरानं घ्या महाराज. कसा धीर धरावा, कसं कणखर व्हावं. बाळराजे कसे बोलत होते, नाही ऐकवलं आम्हाला. येसू आमचा अजून विश्वासच बसत नाही. अशा कशा अचानक गेल्या मातोश्री? महाराज, आमचं राहू देत येसू. आम्हाला कल्पना आहे पोरकेपणाची. आई नसणं म्हणजे काय असतं, ते दुःख किती मोठं असतं हे भोगलंय आम्ही. पण आमच्या बाळराजांच्या नशिबी हे भोग काय हवे? सहन होणार आहे का त्यांना? नाही हो राज, नाही सहन होणार त्यांना. खूप हळवे तो आपले बाळराजे. येसू, तरी आम्ही मातोश्रींना सांगितलं होतं, छत्रपती ना आईला शिक्षा देण्या एवढे मोठे आहेत ना उलट्या काळजाचे आहेत. एक प्रकारे नकळत अभय दिलं होतं आम्ही मातोश्रींना.
आणि हे अभय जेवढं आमची आई म्हणून होतं ना, त्याहीपेक्षा जास्त एका युगपुरुषाची पत्नी, स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींची पत्नी म्हणून होतं. येसू पण मातोश्रींनी गफलत केलीच. केल्या केल्या येसू आमच्याच वाट्याला काय यावं होय की आम्ही रागावलो, कारभाऱ्यांना शिक्षा दिल्या म्हणून मातोश्रींना आमची भीती तर वाटली नसेल ना? नाही, पण आईनं मुलाला भिण्याचं कारणच काय? महाराज तुम्ही चला, या. नाही येसू, मला शांत बसू द्या. या क्षणी काही सुचत नाहीये आम्हाला. येसू, आम्हाला आमच्या मातोश्री आठवू द्या. आठवू द्या त्यांची माया, त्यांची ममता, त्यांनी पदरानं पुसलेलं आमचं तोंड, तो लढीवाळपणा. अजय, काय बोलता आहात आपण? माया, ममता? येसू, थोडी तरी, कणभर का होईना, आमच्या कळत नकळत त्यांनी आमच्यावर माया केली असेलच ना. थोडाफार का होईना लढीवाळपणा आमच्याही वाट्याला आला असेलच ना. आणि या क्षणी आम्ही मातोश्रींचा चांगुलपणा साठवला पाहिजे. आणि येसू, आम्हाला सांगा, आईची कुठली गोष्ट वाईट असते हो? आणि असली तरी मानायची नसते. अजय, हा तुमचा मोठेपणा हो. येसू अहो, आईच्या सत्वासाठी आपलं मस्तक उखळात ठेवून स्वतःला कांडून घेणारा चिल्या बाळ होताच की पूर्वी. त्यानं कुठे त्याच्या आईला बोल लावला? मग आम्ही तरी का लावावा? नाही लावणार. येसू, आम्हाला मान्य आहे की आमच्यात गैरसमज होते, शंका कुशंका होत्या, आमचं भलं हे त्यांचं बुरं होतं, पण काहीही असलं तरी त्या आमच्या मातोश्री होत्या. महाराज, कधी कळणार आपल्या लोकांना की स्वराज्य ही 500 वर्षांनंतर मोकळेपणानं जगण्यासाठी, स्वाभिमानानं मान वर करण्यासाठी चालून आलेली संधी आहे. स्वराज्य म्हणजे एक होता राजा, एक होती राणी अशी कथा नाही, मुळीच नाही. उलट स्वराज्य म्हणजे दख्खनवरचा जाळ आहे, आगीचा लोळ आहे. कधी कळणार आपल्या लोकांना? हे असलं कारस्थान करतात. येसू, या कारस्थानात छत्रपती वाचले, पण छत्रपतींची आई मात्र गेली हो. कारस्थान महत्वाकांक्षेला खांद्यावर बसवून आलं आणि फार मोठा घास घेऊन गेलं. वाईट, खूप वाईट झालं. येसू, येसू, वा बाजूला, सुनबाईंकडे जाऊ द्या. धराऊ, चला बरं. धराऊ. आम्ही बोलत असताना माग घेरी येऊन पडल्या त्या. भय माहित आहे मला, पर तुम्ही जा बरं इथनं. तू पण का? आता का काय कारण काय सांगू? कारण सांगितलं तर लाजाल तुम्ही. म्हणजे बाप होणार हायसा तुम्ही.
बाई भुवरल अंगण तार सारंगी अलवार छिडल गीत मधाळ पिरतीच भावलं तिन्ही लोकीच सुख महाराज, जणू लाभलं बहिर्जी काका सत्रेवर वाट बघत होते. आशा झोपडीत माईल अवसरावी हरवून लख चमक चांद केशरी गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान. वजीर आला, ये तो बताइए कि हमारे पास क्या क्या असला है? आलमगीर बादशाह, हमारे पास बेशुमार असला है. हमारे फौज के पास किसी चीज की कोई कमी नहीं है. और क्या है? हमारे पास है दक्कन का मातम, सेवा की रयत की रोने की आवाजें, मासूम औरतों की चीखें, जहांपना, जलते हुए खेत खलियान का धुआं, भूखी नंगी बेचारी करहाती हुई दक्कन की आवाम, सिपाहियों के कटे हुए बदन. लेकिन कैसे? हम सरदारों को रिश्वत देंगे, पतन जहांगीरी कागज के टुकड़े उनके सामने फेंकेंगे, फौज को दुगना तिगना दाम देंगे, तो सब कुछ खुद ब खुद आसान हो जाएगा. आप कहिए, मुश्किल है? जी नहीं. रायगढ़ पर सूरज नहीं उगेगा. रायगढ़ पर छाएगी गंदी काली अंधियारी मातम की रात. जी जहांपना. ये सही वक्त है हल्ला बोलने का. इससे पहले कि संभाजी संभले, हमें वहां पर हल्ला बोलना ही होगा. और इंशाअल्लाह अगर सब कुछ सही गया, संभा के साथ साथ उसके स्वराज की भी धज्जियां उड़ा देंगे हम. महाराज, या औरंगजेबाची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. लक्षणं ठीक नसणारच आहे तो. झालं काय? हे औरंगजेब बुरानपूरच्या रोखानं निघालाय खरं, पण तिथं पोचायच्या आधीच आपल्या दख्खन मधल्या नाराज सरदारांना त्यांनी गुप्त खलितं पाठवायला सुरुवात केली. असं? होय. आणि खबर अशी आहे की त्या गुप्त खलित्यामध्ये इनाम, जहागिरी, जमिनी आणि वतनं द्यायची आश्वासनं दिलेत त्यांना. महाराज, औरंगजेबाची ही चाल आपल्याला अडचणीत आणेल. राजन, नाराज लोक सर्वत्र आहेत, त्यांना हिंमत येईल. याचा अर्थ हाच की औरंगजेब येताना तलवारीपेक्षा कपटाला धार लावून येतो. आणि कपटात तो माहीर आहेत. राजन, आपण काय करायचं? औरंगजेब पुराणपूरला पोहोचला तर तो पितोरांना बोलवून घे, त्यांना अभिष दाखवेल. ते तर होणारच कविराज, पण एक गोष्ट लक्षात ठेव. जेत्याच्या माग जथा असतो आणि लालसेच्या माग पितुरी पळते. आपण जर जेता विजेता राहिलो तरच आपला थाक राहील. राजन, ते तर होईलच, परंतु मला असं वाटतं की आपण औरंगजेबाला शह द्यायला हवा. म्हणजे बुऱ्हाणपुराच्या वाटेवरच त्याला सलामी देऊ, आणि सलामी कडक देऊ. होय महाराज, अशी सलामी की औरंगजेबाला घामच फुटला पाहिजे. औरंगजेबाला घाम तेव्हाच फुटेल जेव्हा त्याच्या काळजावर वार होईल. लक्षात नाही आलं राजन. औरंगजेबाच्या काळजावर वार म्हणजे शहजादा अकबरावर वार. अकबरावर वार? हो, वारच. वार इथे, वेदना तिथे, थेट औरंगजेबास.